नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण याचं प्रस्तावना आणि अर्थ व स्वरूप, सार्वजनिक वित्त व्यवहाराचे अर्थ आणि स्वरूप आणि सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या ज्या व्याख्या आहेत याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये काय फरक असतो याचा थोडक्यात अभ्यास पाहणार आहोत. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये फरक काय असतो तर सार्वजनिक वित्त व्यवहाराचं उद्दिष्ट काय असतं तर समाजाला जास्तीत जास्त महत्त्व मिळवून देणं. खाजगी वित्त व्यवहाराचं उद्दिष्ट काय असतं तर स्वहिताची पूर्तता करणं, म्हणजे स्वतःच्या हिताला प्राधान्य देणं हे खाजगी वित्त व्यवहारामध्ये पाहिलं जात असतं. तर सार्वजनिकमध्ये समाजातील सर्व लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणं हे उद्दिष्ट असतं. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये खर्चाचं निर्धारण कसं असतं तर शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करत असतं. म्हणजे सरकार आपापल्या सरकार जे आहे ते सरकार खर्चाची पातळी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या मार्गाने कसं खर्च करायचं ते अगोदर निश्चित करत असतं. तर खाजगीमध्ये व्यक्ती प्रथम आपलं वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि नंतर मग खर्चाचा मार्ग निश्चित करत असते. म्हणजे खाजगीमध्ये आपलं उत्पन्न किती आहे ते अगोदर विचारात घेऊन खाजगी व्यक्तीकडून खर्च हा केला जात असतो. त्याच्यानंतर पतस्थिती म्हणजे क्रेडिट कसं असतं सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये. शासनाची बाजारातील पत मोठ्या प्रमाणावरती असते सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये, तर खाजगी व्यक्तीची पत ही मर्यादित स्वरूपाची असते. त्यानंतर चलन छापण्याचा अधिकार जो आहे तो सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जात असते. म्हणजे सरकार मार्फतच मध्यवर्ती बँक जी आहे भारताची त्यामार्फत चलन छपाईचं म्हणजे रुपया छापण्याचं काम हे आपल्या भारतामध्ये केलं जात असतं. तर खाजगी व्यक्तीला तसा अधिकार आपल्या भारतात दिलेला नाही. फक्त एकच अधिकार आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच नोटा छापण्याचा अधिकार, चलन छापण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर वित्त व्यवहारात लवचिकता कशी असते तर सार्वजनिक वित्त व्यवहारात जास्त लवचिक असतात, तर खाजगी वित्त व्यवहार हे कमी लवचिक असतात किंवा खाजगी वित्त व्यवहारामध्ये फारसे बदल करण्यास संधी मिळत नाही किंवा वाव नसतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होतो सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडत असतो, तर खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर अगदी नगण्य स्वरूपाचा परिणाम होताना दिसून येत असतो. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये काय फरक आहे याची चर्चा आपण केलेली आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तो सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय आणि सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये कोणकोणते घटक येतात त्या घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन अशा 5 घटकांचा समावेश होताना दिसून येत असतो. सार्वजनिक खर्चामध्ये महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्चाचा समावेश असतो. सार्वजनिक उत्पन्नामध्ये कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न असतं. कर 2 प्रकारचे असतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करामध्ये काय काय असतं प्रमाणशील, प्रगतशील, अप्रगतशील किंवा प्रतिगामी कर असतो. अप्रत्यक्षमध्ये वस्तू आणि सेवावरचा कर म्हणजे GST असते. करेतर उत्पन्न कोणकोणतं असतं, कराव्यतिरिक्त सरकारला कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळतं, शुल्क, सार्वजनिक वस्तू आणि सेवांची किंमत, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा, भेटी, अनुदाने, देणग्या, विशेष कर आणि वेगवेगळ्या प्रकारची कर्जे. राज्य वित्तीय धोरण सार्वजनिक कर्ज कशा प्रकारचं असतं, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. त्यानंतर राज्य वित्तीय धोरण कशा प्रकारचं असतं, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक कर्ज. वित्तीय प्रशासन कसं असतं त्यामध्ये अंदाजपत्रक, सरकारचं अंदाजपत्रक, उत्पन्न, खर्च, कर्ज आणि एकूण वृद्धीसाठी सरकारचं काय धोरण आहे याचा विचार केला जात असतो. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे जे घटक आहेत त्यातील प्रत्येक घटकाचा आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातला पहिला घटक जो आहे तो सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर असं आपण याला म्हणतो. यामध्ये सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामीण भागातली जी शासन व्यवस्था आहे ती जिल्हा परिषद, ग्रामपंचायत वगैरे म्हणतो आपण, यांनी नागरिकांचं संरक्षण,
यांच्या समूहाच्या गरजांची पूर्तता म्हणजे त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्तता करणं आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. सार्वजनिक खर्चामध्ये सरकार कशा पद्धतीने लोकांवरती खर्च करतं, लोकांचं संरक्षण करणं, त्यांच्या समूहाच्या जे सामूहिक गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणं, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण करण्यासाठी सरकारकडून जो खर्च केला जातो त्याला सार्वजनिक खर्च पब्लिक एक्सपेंडिचर असं म्हणतात. आज 20व्या शतकापर्यंत बहुसंख्य देशांनी निरहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलं होतं. म्हणजे सरकारने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही अशा प्रकारचं धोरण 20व्या शतकापर्यंत होतं. या धोरणाअंतर्गत शासनाच्या कार्यशक्तीच्या कार्यापर्यंत कार्यपद्धत जी होती ती मर्यादित होती. परंतु आधुनिक शासन केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन अशी सक्तीची कार्य करतात असं नाही, तर आपल्या देशात आर्थिक आणि सामाजिक विकासाचा प्रसार आर्थिक सामाजिक विकासाचा प्रकार करण्यासाठी ऐच्छिक कार्य करताना दिसून येतात सरकारकडून. त्यामुळे अलीकडील काळात सर्व खर्चात सातत्याने वाढ होत आहे. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारात खर्चाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण अभ्यास आहे. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा जो अभ्यास आहे तो महत्त्वपूर्ण आहे. तो कशा विभागला जात असतो, सार्वजनिक खर्चाचं आपल्याला वर्गीकरण या ठिकाणी करायचं आहे. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण केलेलं आहे. सार्वजनिक खर्चाच्या काही महत्त्वपूर्ण प्रकारांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे महसुली खर्च, दुसरा भांडवली खर्च, तिसरा विकासात्मक खर्च आणि चौथा आहे विकासेतर खर्च. महसूल खर्च जो आहे हा सर्वसाधारणपणे प्रशासकीय खात्यावर किंवा विविध सेवावरती केला जात असतो. हा खर्च नियमितपणे सरकारकडून केला जात असतो. यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सरकारचा प्रशासकीय खर्च, ज्या सरकारकडून अनेक प्रकारच्या प्रशासकीय सेवा दिल्या जातात त्यावरती केला जाणारा खर्च. त्यानंतर सरकारचे जे कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांना दिले जाणारे भत्ते, निवृत्त झाल्यानंतर दिले जाणारं पेन्शन, निवृत्ती वेतन, त्यांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्याचा खर्च हा महसुली खर्चामध्ये समाविष्ट असतो. म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये सरकारकडून प्रशासकीय खात्यावर किंवा शासकीय खात्यावर जो वेगवेगळ्या प्रकारचा खर्च केला जातो त्याला आपण महसुली खर्च असं म्हणत असतो. म्हणजे प्रशासकीय खर्च असेल, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार असतील, भत्ते असतील, निवृत्ती वेतन असेल, वैद्यकीय सेवा असेल, आरोग्यविषयक सेवा असतील, या सगळ्या सेवावरती केला जाणारा खर्च हा महसुली खर्च असतो. त्यानंतर दुसरा आहे भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे देशाच्या आर्थिक वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च. म्हणजे देशाची आर्थिक आणि वृद्धी होण्यासाठी हा सरकारकडून हा खर्च केला जात असतो. या ठिकाणी विविध विकास प्रकल्पांतर्गत मोठमोठ्या गुंतवणुका केल्या जात असतात. शासकीय कर्जाची परतफेड केली जात असते. राज्य सरकार व शासकीय कंपन्यांना दिलेलं कर्ज असतं इत्यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत. भांडवली खर्चामध्ये देशात मोठमोठे विकास प्रकल्प राबवले जात असतात आणि त्यामध्ये केलेली गुंतवणूक ही सरकारची भांडवली गुंतवणूक असते. त्यालाच आपण भांडवली खर्च असं म्हणतो. जर राज्य सरकारने केंद्र सरकारकडून कर्ज घेतलं असेल किंवा केंद्र सरकारने जागतिक बँकेकडून कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जाची परतफेड करणं हा सरकारचा भांडवली खर्च असतो. ज्या शासकीय कंपन्या असतात त्या शासकीय कंपन्यांना दिलेलं सरकारकडूनचं कर्ज ही सरकारची गुंतवणूक, भांडवली गुंतवणूक असते. हा सरकारचा भांडवली खर्च असतो. म्हणजे सरकारची विकासात्मक कामासाठी किंवा आर्थिक वृद्धीसाठी सरकारकडून ज्या पद्धतीने खर्च केला जात असतो त्याला आपण सार्वजनिक खर्च किंवा भांडवली खर्च असं म्हणत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये इथं रिलायन्स कंपनी आहे. ती पूर्वी इंडियन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड IPCL या नावाने भारत सरकारची होती. आज त्याचं 1991 नंतर खाजगीकरण झालेलं आहे. परंतु सुरुवातीला ही कंपनी जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस पूर्ण खर्च, भांडवल गुंतवणूक भारत सरकारने केलेली होती. म्हणजे तो केलेला खर्च हा सरकारचा भांडवली खर्च ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेसचा खर्च होता. नंतर ती सरकारने त्याचं खाजगीकरणाअंतर्गत ती कंपनी रिलायन्सला विकलेली आहे
आज ती रिलायन्स पेट्रोकेमिकल या नावाने ओळखली जाते. म्हणजे सुरुवातीला जर पाहिलं तर तो भांडवली खर्च होता, आज तो खाजगी खर्च आहे. तिसरा आहे विकासात्मक खर्च. विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा नसतो, अनुत्पादक स्वरूपाचा असतो. ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती होते, उत्पादनात वाढ होते, किंमत स्थिरता प्राप्त होते, अशा अनेक प्रकारचे जे बदल घडून येतात त्याला आपण विकासात्मक खर्च असं म्हणतो. म्हणजे विकासात्मक खर्चामध्ये देशात उत्पादकता वाढत असते. दुसरं, रोजगार निर्मितीला चालना मिळत असते. तिसरं आहे किंमत स्थिरता टिकवण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे अशा प्रकारचे बदल जेव्हा घडून येतात आणि त्यावरती केला जाणारा खर्च हा विकासात्मक स्वरूपाचा असतो. उदाहरण द्यायचं झालं तर आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यावरचा खर्च. सध्या कोविड-19 कोरोनासारखा महाभयंकर रोग आहे, याच्यावरची लस शोधण्याचं काम सुरू आहे आणि त्याचं संशोधनसुद्धा सुरू आहे. देशातील लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, टिकावं यासाठी भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती खर्च केला जातो आहे. हा विकासात्मक स्वरूपाचा खर्च आहे. किंवा आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन लिमिटेड MIDC म्हणतो आपण, या अंतर्गत अनेक रोजगार निर्माण होतात. औद्योगिक कंपन्यांना स्थापन करण्यासाठी प्रेरणा दिली जात असते आणि त्या ठिकाणी अनेक कंपन्या स्थापन केल्या जातात. उत्पादकता वाढते, रोजगार वाढीला चालना मिळते. म्हणजे हा जो खर्च आहे हा विकासात्मक स्वरूपाचा सरकारचा खर्च असतो, हा सार्वजनिक खर्चच असतो. त्यानंतर विकासेतर खर्च म्हणजे शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही, म्हणजे अनुत्पादक खर्च आहे, त्याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असं म्हणतात. म्हणजे सरकारची उत्पादकता वाढत नाही, रोजगाराच्या संधी निर्माण होत नाही आहेत, सरकारला हा खर्च करणं अपरिहार्य आहे, टाळताही येत नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर युद्धासारखा प्रसंग आहे, हा खर्च सरकारला टाळता येत नाही, पण यातून उत्पादकता वाढत नाही, रोजगार निर्मिती वाढत नाही, पण सरकारला हा खर्च करावाच लागतो. म्हणजे आपल्या भारतीय लोकांचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे, म्हणून हा खर्च सरकारला करावा लागतो. त्यानंतर म्हणजे हा खर्च जो आहे तो अनुत्पादक स्वरूपाचा असतो. प्रशासकीय खर्च, प्रशासकीय खर्चामधून सुद्धा कोणत्याही प्रकारची उत्पादकता निर्माण होत नाही, पण सरकारला हा खर्च करावा लागत असतो, त्याला आपण विकासेतर खर्च असं म्हणत असतो. आज आपण या ठिकाणी भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या अंतर्गत काय काय पाहिलं बघा. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामधला फरक. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा आपल्याला अभ्यास करायचा, त्या अंतर्गत येणाऱ्या ज्या ज्या संकल्पना आहेत, घटक आहेत, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन, यापैकी आपण सार्वजनिक खर्च जो आहे हा 4 पद्धतीचा आहे. महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च, या 4 खर्चांचा विचार आज आपण केलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ का होत गेलेली आहे, भारताचा सार्वजनिक खर्च अगदी 1991 पासून 2019 पर्यंत, म्हणजे 30 वर्षाच्या कालखंडामध्ये सार्वजनिक खर्चात कशा पद्धतीने वाढ होत गेलेली आहे आणि ही वाढ का होत गेलेली आहे, त्याची कारणं कोणकोणती आहेत याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.